नमस्कार मंडळी, मी आज व्हिडिओ बनवत आहे. फक्त जे आता नवीन यूट्यूबला ज्यांनी आय डी ओपन केली आहे आणि जे खूप मेहनत करून व्हिडिओ बनवत आहेत, पण काही नाही काही प्रॉब्लेम होत आहेत आणि ते प्रॉब्लेम होऊ नयेत म्हणून मी हा व्हिडिओ बनवते. तर प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपल्याकडून काय आणि सहज कशा चुका होतात ते. स्क्रिप्ट व्हिडिओ करू नका. माझी पण आय डी जुनी आहे, पण जुनी आहे तेव्हा जे व्हिडिओ होते ते मी डिलीट करून त्याच आय डीवरती मी आत्ता व्हिडिओ बनवून टाकते, म्हणजे जुलैच्या 15 तारखेपासून. तर यूट्यूबला माझं यूट्यूब चॅनल 3 महिन्यामध्येच 90 दिवसामध्येच मॉनिटायझेशन झालं होतं. पण नंतर मला काहीच माहिती नाही, त्यामुळे छोट्या छोट्या चुकांमुळे माझ्या आय डीवरती प्रॉब्लेम झाला. म्हणजे मी कॉपीराईट असे आपल्याला मेसेज येतातच, जर दुसऱ्याचे आपण व्हिडिओ टाकले किंवा दुसऱ्याच्या गाण्यावरती आपण व्हिडिओ बनवले तर. आणि हे मला माहीत नव्हतं. त्यामुळे माझ्या एका छोट्याशा चुकीमुळे मी 1-2 असे व्हिडिओ दुसऱ्यांचे टाकले माझ्या आय डीवरती आणि कॉपीराईट मेल आला. आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आले की दुसऱ्याची व्हिडिओ चालत नाही म्हणून. अशा छोट्या छोट्या चुका माझ्याकडून होत गेल्या. पण त्याच्यानंतर मी मग दुसऱ्याची व्हिडिओ माझ्या आय डीवर टाकणं बंद केलं. त्या चुका मी सुधारल्या. पण नंतर एक असा इंस्टाग्रामवर व्हिडिओ आला की त्या बाईने आपली दोन्ही मुलं बरोबर घेऊन आली, धरणाजवळ उभा राहिली आणि त्यातलं एक मूल धरणामध्ये स्वतःचं मूल टाकून पाण्यामध्ये टाकून दिलं. आणि मला एकदम शॉक लागला. म्हटलं हा व्हिडिओ तर सगळ्यांपाशी पोचलाच पाहिजे, शेअर केलाच पाहिजे. आणि असे व्हिडिओसुद्धा यूट्यूबला चालत नाहीत हे मला माहीत नव्हतं. आणि मी तो व्हिडिओ इंस्टाग्रामचा घेऊन पुन्हा एकदा यूट्यूबला टाकला. तेवढीच माझी चुकी झाली. मी माझं चॅनल चालू होतं, पण माझ्या चॅनलवर स्ट्राईक आला, कम्युनिकेशन स्ट्राईक आला. आणि तो स्ट्राईक कमीत कमी 90 दिवस 3 महिने उठत नाही. आणि पहिले 7 ते 8 दिवस आपला व्हिडिओ पुढे अपलोड होत नाही, तिथेच अटकतो. आणि माझ्या चॅनलमध्ये पण हाच प्रॉब्लेम झाला. कम्युनिकेशन स्ट्राईक आल्यामुळे 8 दिवस माझे व्हिडिओ अपलोड होत नव्हते, 7 दिवस होत नव्हते. 8व्या दिवशी माझे चॅनल अपलोड झाले. आणि नंतर 7 दिवसानंतर माझे व्हिडिओ अपलोड व्हायला लागले. पण जो स्ट्राईक आहे त्याचा जो शिक्का माझ्या चॅनलला लागला, 3 महिने स्ट्राईक उठला नाही. त्यासाठी जे काही करावं लागलं, जे काही प्रयत्न करावे लागले ते मी केले. मग त्याच्यासाठी आपली चुकी झाली आहे. आणि माझं पुन्हा चॅनल पहिल्यासारखं मॉनिटायझेशन करून द्या म्हणून आपण एक व्हिडिओ बनवून त्याची लिंक आपण यूट्यूब टीमला पाठवायची असते. हे आमचे जे बाजूचे सायबरवाले आहेत त्यांनी मला हे सगळं करायला सांगितलं आणि त्यांनी सांगितलं तसंच केलं. माफी मागायचा एक मी व्हिडिओ बनवला आणि यूट्यूब टीमला लिंक केला. त्याच्यानंतर माझा तो स्ट्राईक उठला, ओके झाला माझा चॅनल. पुन्हा मी व्हिडिओ व्यवस्थित टाकायला लागले. पुन्हा लक्षात आलं की असे व्हिडिओ यूट्यूबला चालत नाही. तर प्लीज तुम्ही माझ्या भावा बहिणींनो, हे असे काही व्हिडिओ तुम्ही तुमच्या यूट्यूबला टाकू नका. आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा आता आपल्याकडे प्रत्येकाकडेच घरात कम्प्युटर नाही, आपल्या आय डी फर्स्ट टाईम व्हेरिफिकेशन करायला लागतं. त्याच्यानंतर गुगल ॲडसेन्स अकाउंट आपल्याला बनवायला लागतं. त्याच्यानंतर सेकंड स्टेप आपल्याला व्हेरिफिकेशन करायला लागतं. आणि हे सगळं आपण फोनवर प्रयत्न करतो, पण फोनवर होत नाही. फोनवर पण छोट्या मोठ्या चुका होतात. आपण काय करतो, सायबरवाल्यांची मदत घेतो. जे चांगले आहेत सायबरवाले ते आपली हेल्प करतात. पण माझ्या बाबतीत काय झालं, ज्यांच्याकडे मी फर्स्ट टाईम व्हेरिफिकेशन करून घेतलं आणि माझ्या आय डीचं गुगल ॲडसेन्स अकाउंट बनवून घेतलं, ते सायबरवाले दुसरीकडे शिफ्ट झाले. त्यामुळे आमच्या एरियामध्ये आता दुसरे सायबरवाले नव्हते. मी जिथे राहते त्या एरियात नव्हते. मग मी दुसऱ्या एरियात सायबरवाल्यांकडे जाऊन मला मेल आला की 2 स्टेप व्हेरिफिकेशन करा म्हणून यूट्यूबकडून.
मग तो मेल आल्यानंतर मी पटकन टू स्टेप व्हेरिफिकेशन केलं नाही. तर त्यामुळे काय झालं की माझ्या व्हिडिओच्या ज्या ॲड चालू होत्या त्या बंद झाल्या. त्या बंद होता तेव्हा तुम्ही वेळेवर सेकंड स्टेप व्हेरिफिकेशन करून घ्या आपल्या चॅनलचं. त्या बंद झाल्यानंतर मग मी इकडे आमच्याकडे तर यूट्यूब म्हणजे कोणालाही माहिती नाही यूट्यूब. त्यामुळे मी आता म्हटलं काय करायचं, कसं करायचं. मग जेव्हा मला सेकंड व्हेरिफिकेशन करायचं होतं तेव्हा दुसऱ्या एरियामध्ये एक सायबरवाले होते आणि मग त्यांच्याकडे जाऊन मी चौकशी केली. तर ते बोलले की आमच्याकडे एक मुलगा आहे, त्याला यूट्यूबची सगळी माहिती आहे, त्याला मी कॉल करून बोलवतो, तुम्ही त्याच्याकडून सगळं करून घ्या. म्हटलं नशीब भेटले यूट्यूबची माहिती असणारे सायबरवाले. मग त्यांच्याकडे म्हणजे त्यांनी बोलवलं. दुसऱ्या दिवशी मी गेले आणि मग त्यांनी माझी जीमेल आय डीचा पासवर्ड आहे, तुम्ही विसरू नका. जीमेल आय डीचा पासवर्ड आपल्या लक्षात राहिलाच पाहिजे. आणि माझ्याकडून नेमकी ती चुकी झाली की गुगल जीमेलचा पासवर्ड मी विसरले. मग मी नवीन जीमेल पासवर्ड नवीन बनवला आणि त्या पासवर्डवरती माझी आय डी ओपन करून मग त्यांनी सेकंड व्हेरिफिकेशनसाठी ट्राय केलं. तर त्यावेळी मला समजलं की माझं चॅनल चुकून, जे नॉर्मल चॅनल होतं ते चुकून माझं चॅनल बिझनेस चॅनल झालेलं होतं. आणि हेच मेन म्हणजे तुम्हाला सांगायला मी हा व्हिडिओ बनवला आहे की प्लीज तुम्ही जेव्हा सायबरवाल्यांकडे जाता किंवा स्वतः व्हेरिफिकेशनसाठी किंवा गुगल ॲडसेन्ससाठी प्रयत्न करता तेव्हा चॅनल आपलं नॉर्मल आहे का बिझनेस आहे ते प्लीज लक्ष देऊन बघा. त्यामुळे मला खूप प्रॉब्लेम झाला, कारण बिझनेस चॅनल झाल्यामुळे जे व्हेरिफिकेशनसाठी आय डी प्रूफ लागतं ते सगळे बिझनेसचेच द्यावे लागतात. पॅन कार्ड वगैरे चालत नाही. बिझनेसचे जे जे सर्टिफिकेट आहे ते आय डी प्रूफ द्या. हे आपलं आपलं हे पॅन कार्ड किंवा ड्रायविंग लायसन किंवा पासपोर्ट हे आपल्या नॉर्मल आय डीला आय डी प्रूफ लागतं, पण बिझनेस आय डीला चालत नाही. त्याला बिझनेसचे जे जे सर्टिफिकेट आहेत किंवा आपल्या घराचे जे पेपर आहेत आय डी प्रूफ त्याचे सर्टिफिकेट किंवा GSTचे सर्टिफिकेट असे द्या म्हणून आय डी व्हेरिफिकेशन राहिलं. तेव्हा मला समजलं की कुठल्या तरी सायबरवाल्यांनी इकडच्या का मध्यंतरी दुसऱ्या एका म्हणजे असे आपण आपल्याला आय डी व्हेरिफिकेशनला जे आपल्याला जवळ असतील त्यांच्याकडे आपण हेल्प घ्यायला जातो. पण ज्यांना माहिती नाही, ज्या सायबरवाल्यांना यूट्यूबची काही माहिती नाही, त्यांच्याकडे प्लीज जाऊ नका. त्यांच्याकडूनच चुकून माझं चॅनल बिझनेस चॅनल त्यांनी करून ठेवलं होतं आणि आय डी प्रूफ सगळे बिझनेसचेच मागत होते. मला खूप टेन्शन आलं. म्हटलं आता व्हेरिफिकेशन नाही झालं तर काय करू मी, आता कसं करू, त्याच टेन्शनमध्ये मी होते. पण मला जी अडचण आली ती तुम्हाला येऊ नये प्लीज, म्हणून मी माझ्या भाऊ बहिणींना मित्रमैत्रिणींना सांगते, तुम्ही हे लक्ष ठेवा की जेव्हा समोरचा आपली कोणत्या पण कारणासाठी व्हेरिफिकेशनसाठी किंवा गुगल ॲडसेन्स अकाउंटसाठी किंवा पासवर्डसाठी आय डी ओपन करतो तेव्हा तो बिझनेस चॅनल करतो आहे की नॉर्मल चॅनल करतो आहे, कोणतं ऑप्शन निवडतो आहे ते लक्ष ठेवा. आणि माझ्याही लक्षात नाही हे सगळं होतात प्रॉब्लेम. त्याने ते बिझनेस ऑप्शन निवडल्यामुळे माझ्या चॅनलचा झाला प्रॉब्लेम. मग तो बिचारा यूट्यूबवरवाला ज्याला माहिती होती तो म्हटला की तुम्ही काही टेन्शन घेऊ ना, आपण प्रयत्न करूया. मग त्यांनी काय केलं की यूट्यूबच्या टीमला त्यांच्याकडून सायबरवाल्यांनी त्यांच्याकडून एक मेल पाठवला की यांचं पहिलं एक फर्स्ट व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि यांचं चॅनल नॉर्मल आहे आणि आता चुकून यांचं चॅनल बिझनेस ऑप्शनमध्ये गेलेलं आहे. तर त्या बिझनेसचे जे आय डी प्रूफ आहे ते त्यांच्याकडे नाही, तर प्लीज तुम्ही आमची हेल्प करा. हेल्प टू मी यूट्यूब टीम असा मेल केला. मग दुपारीच मेल केला आणि संध्याकाळीच त्यांचा मेल आला यूट्यूब टीमकडून. त्यांनी आम्हाला एक ऑप्शन दिलं, असं सांगितलं की तुम्ही एक काम करा, फर्स्ट व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि आता फर्स्ट गुगल ॲडसेन्स अकाउंट जे बनलेलं आहे ते तुम्ही कॅन्सल करा, बंद करा आणि दुसरी जीमेल आय डी बनवून त्याच्यावरती तुम्ही दुसरं ॲडसेन्स अकाउंट नवीन बनवा, असं त्यांनी आम्हाला
मेल केला. मग मेल केल्यानंतर खरंच थँक्यू यूट्यूब टीम. मला आता याच व्हिडिओमधून सांगायचं आहे की तुम्ही माझी खूप हेल्प केली. माझं सगळं टेन्शन तुम्ही घालवलं, त्यासाठी थँक्यू सो मच यूट्यूब टीम. आणि मग त्यांनी मला हेल्प केल्यानंतर मग त्यांनी सायबरवाल्यांनी तो पहिला बिझनेस अकाउंटचं जी माझी आय डी होती ती पूर्णपणे कॅन्सल केली, बंद केली. आणि दुसरी जीमेल आय डी माझी बनवून त्याच्यावर नवीन गुगल ॲडसेन्स अकाउंट बनवलं. आणि ते आता गुगल ॲडसेन्स अकाउंट प्रोसिजरमध्ये आहे. पण त्याच्या ते 2 ते 3 आठवडे तरी लागतात किंवा 1 महिनाही लागतो त्याची प्रोसिजर कंप्लीट व्हायला. तर आता जेव्हा ती प्रोसिजर कंप्लीट होईल, मला मेल येईल, त्याच्यानंतर मी सेकंड व्हेरिफिकेशन करणार आणि जी काय पुढची प्रोसिजर आहे ती त्याच्यानंतर करणार. पण बघा, एक छोटीशी चुकी त्या सायबरवाल्यांनी केलेली मला किती महाग पडली. तेव्हा प्लीज तुम्ही सगळे लक्ष ठेवून तुमची आय डी बिझनेस आय डी होणार नाही याची काळजी घ्या. आता जे लोक बिझनेस करतात, बिझनेसमॅन आहेत, त्यांच्याकडे मोठे मोठे उद्योग आहेत, त्यांची आय डी बिझनेस आय डी असते, कारण त्यांच्याकडे आय डी प्रूफ असतात. पण ज्यांचे बिझनेस आय डी बिझनेस नाही ज्यांचा, आपण छोटी मोठी नोकरी करतो आहे, कोण हाऊसवाईफ आहेत, घरातली कामं करून वेळ काढून आपण मेहनत घेऊन यूट्यूबचे व्हिडिओ बनवतो, अशा लोकांना बिझनेस आय डी प्रूफ कुठून भेटणार आहे, कसे देणार आहेत? आणि ते द्यायचं म्हटलं तर त्याला आय डी प्रूफ भरपूर लागतात. ते आपल्याकडे आहेत का? तर नाही. तेव्हा प्लीज माझ्या बहिणींनो, भावांनो, जे आपण छोटे मोठे कामधंदे करून, नोकरी करून, वेळ काढून व्हिडिओ टाकतो, तर अशाने प्लीज लक्षात ठेवा की आपली आय डी बिझनेस आय डी झाली नाही पाहिजे, नॉर्मलच आय डी झाली पाहिजे. आणि हेच सांगायला आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे. तर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही सगळेजण माझे यूट्यूब फॅमिली मला सपोर्ट करा. तुमचं प्रेम घेऊन, तुमच्या सपोर्टनेच मला पुढे जायचं आहे. तर काळजी घ्या. पुन्हा भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. चला, बाय.